नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांना दिवाळी खूप चांगली जावो ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 17 तारखेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी वसुबारस म्हणजे दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यासाठी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर वसुबारस म्हणजे काय? तर आपण प्रत्येकजण हा सण, कारण दिवाळीची सुरुवातच या सणापासून सुरू होत असते. म्हणजे पुढचे 5 दिवस ही दिवाळीचे 5 दिवस असतात. वसुबारसने दिवाळीची सुरुवात होत असते. तर गाय आणि वासरू म्हणजे आई आणि तिचं बाळ, तर असं याचं महात्मा आहे. तर तेव्हापासून आपल्या दिवाळीला सुरुवात होत असती. तर त्यांची या दिवशी आपल्याला पूजा करायची असती 17 तारखेला. तर त्याचा मुहूर्त म्हणजे काय, तर प्रदोष काळामध्ये असणार आहे. प्रदोष काळ म्हणजे 11:12 समाप्त होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवसभर आपण याची पूजा केली तरी काही हरकत नाही, परंतु प्रदोष काळात जर केली तर उत्तम मानलं जातं. त्यामुळे आपण प्रदोष काळात करायची असती. तर वसू म्हणजे काय, तर वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस जो येतो त्याला आपण वसुबारस म्हणत असतो आणि यापासूनच दिवाळीला सुरुवात होत असते. तर आपण गायीची पूजा केल्यास आपल्याला धनसंपत्ती आणि धनलाभ होत असतो. तसेच या दिवशी आपण गायीच्या तांब्याच्या या दिवशी आपण तांब्याचा जो कलश आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडे पाणी ओतायचे आहे, ताजं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याचा अर्घ हा वासरांच्या पायावरती सोडायचा असतो. त्यामुळे आपल्याला म्हणजे पूजा ही चांगली होत असते आपली. आणि गायीच्या महात्म्यामध्ये असे अनेक होऊन गेलेले आहेत, जसं की राजा दिलीप व श्री भगवान कृष्ण यांनी गोपाळ सेवा करून तिचे महत्त्व वाढवलेलं आहे. म्हणजे गाय किती श्रेष्ठ आहे हे आपण चांगल्या प्रकारे आपण जाणू शकतो. एवढेच नाही तर असं म्हणतात की दानात कोणतं दान श्रेष्ठ असेल तर गोदान हे सर्वात श्रेष्ठ असतं. तर असं मानलं जातं. तर गायीपासून आपल्याला पाच वस्तू भेटत असतात. त्यालाच आपण पंचगव्य म्हणत असतो. तर ते म्हणजे असतं दही, दूध, तूप, शेण आणि गोमूत्र. याने जर आपण अंघोळ जर केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा असाध्य आजार असो किंवा असाध्य कोणताही आपल्याला अडचण असली तरी यातून आपली मुक्तता होत असते. तर या दिवशी आपण पूजा कशी करायची असती, तर या दिवशी आपण बरेच जणांच्या म्हणजे जे शहरात राहतात त्यांना गाय वगैरे म्हणजे तिथे काही प्रश्न नसतो. परंतु ज्यांच्याकडे गोठा असतो, गाय असती गावाकडे, तर त्यांनी आवर्जून ही पूजा करायची. जिथे कुठे गोठा असेल, तुमच्या घरी जरी नसेल तरी दुसरीकडे गोठा असेल त्या ठिकाणी जाऊन त्या गायीची पंचोपचार पूजा करायची आहे. वासरासह असेल तर खूपच चांगलं आहे. कारण जी व्यालेली गाय असती तर तिची पूजा वासरू असेल तर केलेली खूप चांगली आहे. तर या दिवशी असं म्हणतात की गाईला उपवास असतो, त्यामुळे आपण तिला शक्यतो जे बाजरी असेल किंवा जे धान्य वगैरे असेल ते खाऊ नाही घालायचे. तर गोड पदार्थ तुम्ही खाऊ घालू शकतात. त्यामध्ये गूळ येतो किंवा गुळाची पोळी वगैरे ते येऊ शकतं. तर तुम्ही गाईला किंवा गुळाचं पाणी करून गाईला पिऊ घालू शकतात. या दिवशी हिरवा चारा गाईला खाऊ घाला, ते अतिउत्तम आहे. आणि या दिवशी आपण सगळ्यांनी घरातील जी शक्यतो लेडीज असतो तिने हा मुलांसाठी उपवास करायचा असतो. कारण या दिवशी असं म्हणतात की जर मुलांसाठी आपण उपवास केला तर खूप चांगलं असतं. मुलांना चांगलं आरोग्य लाभतं, त्यांना आयुष्य वाढत असतं. तर या दिवशी आपण मुलांसाठी उपवास स्त्रियांनी करायचा असतो. तर या दिवशी काय खायचं नाही, तर या दिवशी गहू, मूग खायचे नसतात. तसेच उपवास सोडताना आपण जी लेडीज असती, काहींचा एकादशी ही नेहमीच असती, परंतु काही आता या दिवशी वसुबारसचा उपवास धरणार आहेत. तर या दिवशी त्यांनी उपवास सोडताना बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगा या खाऊनच उपवास सोडायचा असतो. बऱ्याच ठिकाणी गावाकडे अशी पद्धत आहे की हे दोन्ही खाऊनच आपण उपवास सोडत असतो. तसेच या दिवशी कोणतेही तळलेले पदार्थ आपण खायचे नाही आहे किंवा दुधाचे पदार्थ खायचे नाही, कारण आपण या दिवशी गोमातेची पूजा करणार आहोत. त्यामुळे तर पूजा कशी करायची, तर तुमच्याकडे गोठा जर असेल तर तुम्ही तिथे जाऊन करू शकतात. परंतु जर नसेल तर आपण शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी घरामध्ये आपण फोटो असेल किंवा आपल्याजवळ एखादी मूर्ती असेल गाय वासराची तर ती आणायची आहे. ती आपल्या देवाऱ्यासमोर ठेवायची. एक पाट घ्यायचा, त्यावरती छान असं देवाचं कापड टाकायचं आहे, लाल, हिरवं, पिवळं जे काही असेल ते. त्यावरती फोटो, आपल्याला फोटो असेल तर फोटो, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला
2 जोड विड्याचे पानं घ्यायचे आहे 2 ठिकाणी. एका विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती ठेवायचा आहे, दुसऱ्या विड्याच्या पानावरती आपल्याला बाळकृष्ण ठेवायचा आहे आणि नंतर दिवे लावायचे आहे. तर गणपतीचं आपल्याला पंचोपचार पूजा करायची, पण त्याआधी आपल्याला त्याचा अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला त्याचा अभिषेक करायचा. त्यानंतर आपण ती पुसून ती मूर्ती विड्याच्या जोड पानावरती ठेवायची आणि नंतर तिची पंचोपचार म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा लावून फुले अगरबत्ती धूपदीप ओवाळून त्याची पूजा करायची. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीलाही तसंच करायचं आहे. त्याला अभिषेक करायचा आहे. श्री बाळकृष्णाय नमः असं म्हणत आपण त्याचे किंवा गोपाळकृष्णाचा मंत्र म्हणून आपण त्याचे अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर आपण त्याला छान पुसायचं आणि नंतर ती जोड विड्याच्या पानावरती ठेवून द्यायची आणि तिच्याही पंचोपचार पूजा करायची. त्यानंतर गोड नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजेच नैवेद्य म्हणजे गुळाचा तुम्ही ठेवू शकतात किंवा साखर नैवेद्य म्हणून ठेवू शकतात आणि प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना सुखी ठेवण्याचं आणि गोमातेची आपल्याला पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी दिवाळीच्या सणाला सुरुवात करू शकतात आणि वसुबारसची पूजा अशा पद्धतीने करू शकतात. श्री स्वामी समर्थ.